रत्नागिरी शहरानजीकच्या कर्ले गावी चाळीतील घराला भीषण आग लागली। घराचे दरवाजे दोन्ही बाजूने बंद असल्याने आग विझवण्यास सुरुवातीला अडथळा आला। मात्र स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी घराचे कुलूप तोडून प्रयत्न सुरू केले। आग भीषण असल्याने पाणी मारूनही ती विझत नव्हती। मदत कार्य सुरू झाले असतानाच कर्ले गावातील तरुणांनीही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले, तरी ही आग आटोक्यात आली नाही। रत्नागिरी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, त्यानंतर आग विझवण्यात आली। मात्र या आगीत संजय घाणेकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले। घरातील कपाट, पलंग, टीव्हीसह सोन्याचे दागिने, कागदपत्र, रोख रक्कम जळून खाक झाली। सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। संजय घाणेकर यांच्या घरातील जी मंडळी घराबाहेर कामासाठी निघून गेली होती, त्यांच्या अंगावरचे कपडे फक्त शिल्लक राहिले। उभा संसार खाक झाल्याचे पाहून घाणेकर कुटुंबियांनी आक्रोश केला। गावकऱ्यांनी आधार दिला, मदतीचे आश्वासन देखील दिले आहे। या आगीच्या घटनेमुळे एका कष्टकऱ्यावर ओढावलेल्या संकटाचे दुःख अपार आहे। मी सकाळी घरी नाश्ता करत होतो, तेवढ्यात माझ्या मुलाने मला हाक मारली वरती। तर आमच्या शेजारील चाळीतील एका खोलीला आग लागली होती। ती आग भयानक होती, पण प्रत्यक्षदर्शी आम्हाला ती समजत नव्हती, कारण त्या चाळीच्या दोन्ही दरवाजांना कुलपं होती आणि त्यातले राहणारे संजय घाणेकर आणि त्यांची फॅमिली संपूर्ण कामाला गेलेली होती। पण आतमध्ये आग कुठल्या दिशेला लागली ते आम्हाला समजत नव्हती। माझे भाऊ नगरसेवक गणेश भारती आणि मी असे धावत वरती आलो। मुलगा होता आमचा आणि शेजारी प्रत्यक्षदर्शींनी पाहिली ती शेजारील आमची व्यक्ती, एक स्त्री कामाला निघाली होती। तिला धूर येताना दिसला होता आणि तिने ती परिस्थिती माझ्या मुलाला सांगितली आणि माझा मुलगा फायर ब्रिगेडला फोन केला, पॉवर हाऊसवाल्यांना फोन केला आणि त्यानंतर आम्ही वरती आल्यावर धडपड केली। बघितली आतली साधारण लांबून परिस्थिती बघितली, कारण का आतमध्ये सिलेंडर घरात कुठे आग लागली ती आम्हाला कळत नव्हती। आणि मग बघितली तर आग पुढच्या बाजूलाच लागलेली आहे, हॉलच्या साईडला। मागच्या बाजूला आग नव्हती लागलेली। तर तोवर मी मागच्या बाजूला जाऊन मागचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला। तो नंतर दगडाने तोडला, मागचे सिलेंडर पळवले आणि आग तोवर पुढच्या बाजूला पूर्ण खोलीला आग लागली होती। त्यात संपूर्ण कपाटातील दागिने, कपाटातील पैसे आणि इतर त्यांचे सर्व कपडे, काय संपूर्ण संसार होता तो सगळा राख झाला, जळून खाक झाला। या प्रकारात त्यांचं जवळजवळ 5 लाखापर्यंत नुकसान झालेलं असेल, कारण त्या कपाटात त्यांनी त्यांच्याबरोबर काम करणारे जे कामगार होते त्या लोकांचे पैसे पण पेमेंटचे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरनी दिले होते ते। टीव्ही पूर्ण जळून खाक झाली। इतर सगळं सामान त्यांचं होतं, बेड सगळं खाक झालं आणि कपाटातले सगळेच्या सगळे कपडे, फक्त अंगावरचे जे घालून गेलेले होते ते तेवढेच कपडे त्यांच्या अंगावर राहिलेले आहेत। बाकी त्यांचं खूप नुकसान झालं। आम्ही तोवर मागून फोडून, मला बाथरूमचं पाणी दिसलं, बाथरूमचं पाणी मारलं पुढून, तोवर मागच्या बाजूने, आणि तोवर पुढून एक आमचे मित्र तेजस झापडेकर हे टेम्पो घेऊन आलेत। त्यांच्या टेम्पोत ते पाण्याची टाकी होती, तिकडून पुढचा दरवाजा फोडला गेला, पुढून पाणी मारलं गेलं। मागच्या बाजून म्हणजे मध्ये दरवाजा नसल्या कारणाने मी मागच्या बाजूने पाणी मारलं, मधल्या खोलीला दरवाजा नसल्या कारणाने मधल्या भागात, आणि पुढून असे आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न केला। आग आटोक्यात आणली, तोवर मग फायर ब्रिगेडची गाडी आली आणि त्यांनी पूर्णपणे आग संपुष्टात आणली। असा सर्व प्रकार घडला। पण या प्रकारात त्यांना शासनामार्फत मदत व्हावी, उत्तमरित्या मदत व्हावी अशी आमची अपेक्षा आहे, कळकळीची विनंती आहे। आणि या प्रकारात आमच्या गाववाल्यांनी पण भरपूर मदत केली। गावातली सगळी मुलं अगदी या प्रसंगात धावून येतात, तत्पर धावून येतात आणि संपूर्ण मदत केली या मुलाने। सगळ्या पाठोपाठ सगळे एकास एक फोन करून सगळे एकत्र गोळा झाले आणि ही आग आटोक्यात आणली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।